नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. कोकण कन्या, कर्नाटकाची सून. श्रावण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती हिरवीगार निसर्गाची चादर, मंदिरातला घंटानाद, फुलांचा सुगंध आणि मनाला शांत करणारी महादेवाची भक्ती. आणि आजचा दिवस तर त्याहून खास, कारण आज श्रावणातला पहिला सोमवार आणि त्याचसोबत नागपंचमी. कालचा हा सुंदर दिवस मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. थोडा उशिरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतोय, पण त्यामागची भावना आणि भक्ती मात्र अगदी मनापासूनचीच आहे. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या महिन्यात अनेक जण सोमवारचे व्रत, अभिषेक, पूजा आणि शिव नामस्मरण करतात. चातुर्मास सुरू झाल्यानंतर संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय होतं आणि देवपूजा, व्रत, वैकल्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या अनेक घरांमध्ये श्रावणात सात्विक आहार घेण्याची, उपवास करण्याची आणि मांसाहार टाळण्याची परंपरा आहे. त्यामागे धार्मिक श्रद्धा तर आहेच, पण पावसाळ्यातली वातावरण, आहारांच्या सवयी आणि निसर्गाशी जुळवून घेण्याची आपली पारंपरिक जीवनपद्धती ही जोडली गेली आहे. श्रावण म्हणजे फक्त एक महिना नाही, तर चाहूल असते येणाऱ्या प्रत्येक सणांची. श्रावणानंतर सर्वप्रथम आगमन होते ते आपल्या लाडक्या गणरायाचे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले गणपती बाप्पा. आपल्या संस्कृतीशी, निसर्गाशी आणि भक्तीशी जोडणारा एक सुंदर अनुभव आहे. श्रावण सुरू झाला की वातावरण बदलून जातंच. सगळीकडे हिरवगाळ, पावसाने धुवून निघालेली झाडं, वेली, फुलं, मातीचा सुगंध, जणू निसर्गसुद्धा महादेवाच्या भक्तीत रंगून गेलेला असतो. हिरव्यागार पानांवरती थेंब मोत्यांसारखे श्रावण आला अंगणात, घेऊन रंग हजारो सारे. मंदिरातल्या घंटानाद, ओठांवरती शिवनाम, पावसांच्या सरींसोबत दरवळते भक्तीचा सुगंध तमाम. हिरवी धरती, निळं आभाळ, मनात भक्तीचा सुंदर मेळ. श्रावण आला आनंद घेऊन, महादेवाच्या चरणी मन वाहून. आज नागपंचमी असल्यामुळे नागदेवाचीही छानशी पूजा केलेली आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची आपल्या संस्कृतीत खूप सुंदर परंपरा आहे. काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही नागपंचमीची जी पूजा आहे ही आपण आपल्या भावंडांसाठी, आपल्या भाऊरायासाठी करतो. तसंच तुम्हा सगळ्यांना मला सांगायला आवडेल, माझ्या सासरी म्हणजेच कर्नाटकमध्ये तिथे काही ठराविक भाग असे आहेत, काही भागांमध्ये तिथे नागपंचमीची ही पूजा आपल्या नवऱ्याच्या म्हणजे आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते. तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पवित्र अशा श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्याही खूप खूप शुभेच्छा. आणि आता आजच्या नागपंचमी विशेष नैवेद्याकडे वळूया. आज मी बनवल्या आहेत केशर दुधाच्या पारंपरिक पातोळ्या. पातोळ्या म्हटलं की आठवतो तो हळदीचा पानांचा अप्रतिम सुगंध, तांदळाच्या पिठाचं मऊसर आवरण, त्यामध्ये नारळ, गुळाचं गोड सारण आणि त्यात केशर दुधाची सुंदर चव आणि सुगंध. आता तुम्हाला मी ह्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याचं प्रमाण सांगते. इथे मी 1 वाटी भरून नारळाचा किस घेतला होता, ओल्या नारळाचा, आणि त्याच सेम वाटीमध्ये मी, तुम्ही बघू शकता, थोडं कमी प्रमाणात अर्धा वाटी असं मी गूळ घेतला होता. गोड सारण बनवण्यासाठी गुळाचं, खोबऱ्याचं आपण प्रथम तूप घातलेलं आहे. तुपामध्ये मी इथे थोडेसे बदाम चिरून घेतलेले ते घातलेत. त्यानंतर मी इथे नारळ जो 1 वाटी मी घेतला होता तो घातला आहे. तो थोडा परतला की त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आणि छान एकजीव हे मिश्रण सुंदर पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, हलकं शिजवून घ्यायचं. इथे मी चिमूटभर असं मीठ घातलेलं आहे. छान असं मिक्स करत राहूया. आता इथे मी ॲड करत आहे खसखस. खसखसने अजून सुंदर त्या जो सारण आहे त्याला आणखीन छान चव येते आणि दिसायलाही खूप छान दिसते.
थोडंसं जायफळ इथे आपण किसून घातलेलं आहे आणि वरून वेलची पूड घातलेली आहे. अशा प्रकारे इथे आपलं जे गोड सारण आहे तयार झालेलं आहे. आता हे तर झालेलंच आहे. आता आपण तयार करूया पातोळ्यांसाठी लागणारी तांदळाच्या पिठाची उकड. इथे मी सेम प्रमाणात 1 कप पाणी आणि त्याच सेम कपामध्ये त्याच बाउलमध्ये मी तितक्याच प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यात मी तूप घातलं. तुपासोबत मी इकडे केशर दुधाचं जे मिश्रण मी बनवून ठेवलं होतं ते मी घातलं आणि नंतर तांदळाचं पीठही छान व्यवस्थित गरम गरम ते असं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि एका ताटामध्ये मोठ्या परातीत किंवा एका मोठ्या ताटात आपण काढून ते थोडं थोडं पाण्याचा ओलावला हात मारायचा आणि छान असं एकजीव ते पीठ मळून घ्यायचं हलक्या हाताने. छान असं मऊसूत झालं पाहिजे ते. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असं परफेक्ट आपलं मऊसूत इथे कणकेचा गोळा आपला तयार आहे पिठाचा. आता इथे मी काही हळदीची पानं घेतले, ती स्वच्छ धुवून टिश्यू पेपरने छान स्वच्छ कोरडी करून घेतली आणि त्याच्यावरती नंतर मी व्यवस्थित असं हळूवारपणे तुपाची धार सोडली आणि छान तूप असं लावून पसरवून घेतलं. आणि हो, असे 2 भागही करून घेतलेत मी पानांचे, कारण ते खूप मोठे मोठे होते. आणि तुम्ही बघू शकता असं छान गोळी ठेवायची, हात थोडासा ओलसर करा किंवा तुम्ही तेलाचाही हात लावू शकता, तुम्हाला जसं जमेल तसं. आणि सुंदर असे छान ती जी पीठ आहे ती अशी सुंदर ती पातोळी त्या पानांवरती छान थापून घ्यायची. मध्ये पुरण भरायचं गोड सारण आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं. त्याच्या कडा सुटल्या कामा नाहीत, ओपन होता कामा नाहीत. इथे मी चाळण घेतले, चाळणवरती सुंदर अशी पुन्हा मी थोडंसं तूप लावलेलं आहे. तूप लावून छान पसरवून घेतलेलं आहे आणि एक एक करून मी सगळ्या पातोळ्या चाळणीमध्ये वाफवायला ठेवलेल्या आहेत. आता इथे आपल्याला 10 ते 12 मिनटं छान एक वाफ काढून घ्यायची आहे. आपल्या पातोळ्या तयार. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर अशा माझ्या पातोळ्या तयार आहेत. त्यांना किती सुंदर कलर आलेला आहे केशर घातल्यामुळे, बघू शकता. तुम्हाला माझ्या या नागपंचमी स्पेशल पातोळ्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कोकण कन्या कर्नाटकाची सून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच्याच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.